अनेक पक्षांनी स्थापन केलेलं सरकार जे असतं त्यांच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. हो बरोबर. तसा यांच्यात की बायकोनी आपल्या हातात चहाचा कप द्यावा, हा. आपल्याला शिकायला मिळालं नसेल, आपल्याला नोकरी करायला मिळाली नसेल, ते सगळे या मुलीला मिळत आहे. त्यानंतर स्वतःला वेळ देऊन, समजा तिने स्वतःच्या तब्येतीकरता 9 नंतर जिम जॉईन केली, हो नंतर तिला घरी यायला 10-11 वाजले, त्यानंतर ती झोपणार, तर मग ती सकाळी लवकर उठेल अशी अपेक्षा धरणं बरोबर आहे का? माझ्या सासूनी माझा छळ केला म्हणून मी माझ्या सुनेचा छळ केलाच पाहिजे, एका जागी राहून पटवून घेणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. अच्छा. नमस्कार मंडळींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनमोकळेच्या नातीगोतीच्या नवीन एपिसोडमध्ये. मागच्या नातीगोतीचा एपिसोड होता आपला मैत्री या विषयावरती. मैत्रीमधल्या आपण उणिवा जाणीवा सगळ्या पाहिल्या आणि तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल आजचं नातं कोणतं आहे. आजचं नातं ते आहे जे प्रत्येकाच्या घरातलं टॉम अँड जेरीचं नातं म्हणून ओळखलं जातं. आणि एक मराठीतली एक म्हण पण आहे, तुझं माझं जमत नाही, तुझ्या विना करमत नाही. तसं पण त्या नात्याला आपण बोलू शकतो. पण हे नातं एक दैनंदिन जीवनामध्ये जर ते नातं व्यवस्थित नसेल तर एखाद्या पुरुषाला किती बॅक ऑफ द माइंड स्ट्रेस येऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहे. आणि या नात्याची एक सोशलाइज आणि एक सिनेमामध्ये पण एक निगेटिव्ह इमेज दाखवली आहे. आपल्या इथे मराठी सिनेमा आहे जसे की माहेरची साडी आहे, हळद हसली कुंकू रुसलं, ते पण आहे. त्याच्यामध्ये पण सासू सुनाचं नातं एक निगेटिव्हली दाखवलं आहे. तर ते खरंच निगेटिव्ह आहे का? त्याच्यामध्ये काय कमतरता आहे? ते नातं कसं परफेक्ट बनवता येते? यासाठी आज आपल्याकडे रिलेशनशिप काउन्सलर आलेले आहेत. त्यांचं नाव आहे भालचंद्र बामसर. त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सासू सून हे नातं म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच इमेज येते, ते म्हणजे भांडण, की यांचं जमणार नाही. तर याच्यामध्ये आणि अजून एक दुसरी इमेज आहे की ते प्रतिस्पर्धी म्हणून बघतात सासू आणि सून. तर हे नातं प्रतिस्पर्धी म्हणून का बनलं गेलं आणि ते एक नवरा मुलगा म्हणून किंवा एक सासरा म्हणून त्यांना प्रतिस्पर्धी बनू नये याचे कसे प्रयत्न करण्यात येते? सासू सुनेचं जे नातं तुम्ही म्हणलात की हे प्रतिस्पर्धी आहे, पण याला खूप जुनी परंपरा आहे. जेव्हा स्त्रिया या आपल्या सासूच्या वरचष्म्याखाली होत्या, त्या कधी मिळवत्या नव्हत्या, तेव्हापासून ही जी धारणा निर्माण झालेली आहे. आपण आता जुन्या सिरियल्स बघितल्या असतील तर तेव्हाच्या सुनांना, इवन पेशव्यांच्या काळापासूनच्या आपण सिरियल जर मराठीतल्या बघितल्या तर पेशव्यांच्या काळात सासू आपल्या सुनेला कशी वागणूक देत असे हे तुम्ही जरूर बघितलं असेल. त्याच्यात आणि आता जमीन आसमानाचा फरक मात्र झालेला आहे. कारण आता नक्कीच मुली सुशिक्षित झालेत, त्या मिळवत्या पण झालेत आणि बऱ्याच अंशी त्या आपल्या नवऱ्याच्या लाडक्या पण झालेल्या आहेत. त्यामुळे नवरा हा आपली सून, आपली बायको चुकतीये का आई चुकतीये याचा विचार न करता तो दोघीही बरोबरच आहेत असं मानून तो पुढे जात असतो. ही आजची वस्तुस्थिती आहे. पण यात जर अशी परिस्थिती निर्माण होत गेली की आपली आई आणि आपली बायको यांच्यात जास्तच खटके उडत आहेत आणि त्यामुळे स्वतःचं जीवन असं हे होत आहे, तर तेव्हा मात्र त्याला काहीतरी याच्यात मार्ग काढावा असं आता वाटायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे आज हा चर्चेचा विषय निवडलाय तो अगदी योग्य आहे. तेच की जर आता तुम्ही मगाशी म्हणलात की आजकाल नवऱ्याच्या प्रिय बायको झालेली आहे, तर त्याला ज्यावेळेस बोललं जातं की एकतर बायको या तर आई हे दोघांमधले एक ठरव, त्यावेळेस त्याला घाम फुटायला लागतो. तर हे त्याला बॅलन्स कसं करण्यात त्याला जमायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे हा डिसिजन त्यांनी, म्हणजे त्याच्या मनाची तयारी त्यांनी लग्न करायच्या आधीपासूनच किंवा लग्नाला उभं राहायच्या आधीपासूनच करायला पाहिजे. आपल्या घरात आपण एक वेगळी व्यक्ती आणणार आहोत. आपली आई आणि ती व्यक्ती या टोटली वेगळ्या वातावरणात वाढलेल्या आहेत हे त्या मुलाला आधीपासून माहिती असायला पाहिजे. आणि याच्याकरता म्हणजे हल्ली जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग करतात ते त्यांनी जरूर करून घेतलं पाहिजे. तशी जर त्याच्या मनाची धारणा असेल की आपण एक वेगळ्या वातावरणातली, वेगळ्या ठिकाणी वाढलेली आणि स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आपल्या घरात आणणार आहोत, तर तिच्याशी जुळवून घेणे आपलं जसं कर्तव्य आहे तसं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. त्यात आपली आई पण आली आणि वडील पण आले. बरोबर. इव्हन कोणी भावंड असतं तर ती पण आली त्याच्यात. बरोबर. त्या दृष्टीने जर पाहिलं तर आणि त्या मुलांनी स्वतःच्या मनाची तशी जर तयारी केलेली असली तर पुढचे प्रॉब्लेम्स खूप सोपे होत जातात. कारण त्याला माहीत असतं की आपली आई आपल्या जागेवर बरोबर आहे, आपली बायको आपल्या जागेवर बरोबर आहे.
म्हणजे कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवायला तो जातच नाही. हम्म. यांच्यात समेट कसा घडवून येईल, किंवा आपण ज्याला अनेक पक्षांनी स्थापन केलेलं सरकार जे असतं त्यांच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो, हो बरोबर. तसा यांच्यात काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम आणून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुखावं कसं होईल हा. हे बघणं हे त्याचं काम असतं. पण तुम्ही मगाशी म्हणालात की मुलगा कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे बघायला जातच नाही, पण ते बघायला पाहिजे का ऍक्च्युली? माझ्या मते ते बघायला नको, कारण कारण की मुलगा- कधी कधी कसं होतं की आई पण चुकू शकते आणि बायको पण चुकू शकते. नाही, पण आता जर आपण असं विचारात घेतलं की 3 वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत, मुलगा, आई आणि त्याची बायको, हा. तर कोण चुकतं आणि कोण बरोबर आहे हे ठरवायचा अधिकार त्या मुलाला कसा आला? हा. तो ज्या त्या व्यक्तीलाच तो अधिकार आहे. हा. शिवाय ह्या मुलाला जे बरोबर वाटतंय ते त्याच्या बायकोला बरोबर वाटत नसेल, हा. त्याच्या आईला बरोबर वाटत नसेल, बरोबर. त्यामुळे हे जजमेंट करायचा त्याला अधिकारच नाहीये. अच्छा. तो अधिकार त्याची बायको त्याच्यावर सोपवते किंवा त्याची आई त्याच्यावर सोपवते. ओके. आणि जे तुम्ही मगाशी म्हणलात कॉमन मिनिमम प्रोग्राम, तर काय असावा कॉमन मिनिमम प्रोग्राम, आयडियल कॉमन मिनिमम प्रोग्राम? आयडियल असं तर तुमच्या सगळ्या बघा या गोष्टी कम्पॅरेटिव्ह आहेत. आता एखाद्या घरात इतकी भांडणं चालली आहेत, त्या तुलनेत दुसऱ्या घरात कमी भांडणं चालली असं बघितलं की त्यांना वाटतं की अरे ते घर सुखी आहे. हा बरोबर. तर याच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे आपण सुखाची अपेक्षा निश्चित करायची हा. आणि ती अपेक्षा पूर्ण होईल अशा तऱ्हेने काहीतरी कार्यक्रम आखायचा. हा. आता समजा त्या मुलाला वाटत असलं किंवा त्यातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटत असलं की असं असं आपल्या घरात वातावरण असावं, आणि त्या वातावरण जर असं नाहीये तर त्याला कारण काय आहे हे त्यांनी शोधून काढलं पाहिजे. हम्म. उदाहरण द्यायचं झालं तर आपली आता पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आपण मान्य केलं आहे, पण ते बदलायला पाहिजे अर्थात. बदलायला अर्थातच. पण नवरा जर ऑफिसमधून बाहेर आला, त्यांनी अशी अपेक्षा ठेवली की बायकोनी आपल्या हातात चहाचा कप द्यावा, तर मी म्हणेन की ही अपेक्षा त्यांनी तपासून बघायला पाहिजे. हा. ती बाई ही दिवसभर घरात काम करते, तिने का म्हणून आणून द्यावा. शिवाय बऱ्याच ठिकाणी ती बायको सुद्धा कमवती असते, मिळवती असते, ती अशी अपेक्षा धरते का की मी घरी आल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला अमकं करावं तमकं करावं. तिच्या बिचारीच्या साध्या सिंपल अपेक्षा असतात की नवऱ्याने माझ्याशी गोड बोलावं, मी जर काही चुका केल्या असल्या तर ते न रागावता मला समजावून सांगावं. या अपेक्षा तो पूर्ण करतो का हे त्या नवऱ्याने स्वतःच्या मनाला विचारून पाहिलं पाहिजे. असं जर तो विचारत गेला तर आपली बायको चुकीचीच आहे असा जर त्याचा ग्रह झाला असला तर तो हळूहळू दूर होईल. सेम केस विथ हिज मदर. त्याच्या आईने पण बघायला पाहिजे की अरे आपल्याला ज्या संध्या मिळाल्या नाहीत, आपल्याला शिकायला मिळालं नसेल, आपल्याला नोकरी करायला मिळाली नसेल, ते सगळं या मुलीला मिळत आहे. मग असं असताना तिला प्रोत्साहन द्यायचं का ती माझ्यासारखी वागत नाही म्हणून तिला दोष द्यायचा? हे खूप तुम्ही महत्वाचा मुद्दा बोललात की काय होतं की मला ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या तिला मिळतात म्हणून पण एक ते जेलसी येऊ शकते सासूच्या मनात. बरोबर आहे. पण आता तुम्ही जेव्हा सासूच्या भूमिकेत जाता किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाता तेव्हा ही जेलसी काय कामाची? जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुम्ही तुमची क्षमाशील वृत्ती पण वाढली पाहिजे. हा ते तर खूप महत्वाचं आहे. तुम्ही आपल्या सुनेला क्षमा का नाही करून टाकू शकत? समजा ती चुकते असं आपण गृहीत धरू, ती चुकते पण ते तुमच्या दृष्टीने ती चुकते, तिच्या दृष्टीने ती चुकत नाहीये. तिला जर वाटत असलं की आपण चुकतोय तर ती निश्चितच स्वतःला बरोबर करायचा प्रयत्न करणार आहे. हा ते तर कुणाला पण चूक कळेल तर ती नक्कीच ती प्रयत्न करेल की ती चूक होऊ नये. त्यामुळे मग दुसरा एक त्याला आपण कीवर्ड म्हणू, जनरेशन गॅप. आता ही जी जनरेशन गॅप आहे की त्या सासूला वाटत असतं की ही सकाळी लवकर उठावं, घरातली कामं पटपट आटपावीत आणि आपल्या ऑफिसला जावं किंवा काय जे वर्क फ्रॉम होम असेल ते करायला सुरुवात करावी. आणि त्यात सुद्धा मधनच बाहेर येऊन स्वयंपाकघरात काय चाललंय याचा अंदाज घ्यावा, कुठे गॅस लहान करायचा आहे का नाही हे बघावं. तर या ज्या सासूच्या अपेक्षा आहेत त्या कितपत बरोबर आहेत हे त्या सासूनी पण तपासलं पाहिजे. सुनेला त्या बरोबर वाटत नाहीच आहेत कारण की ती ऑलरेडी दुसरं काम करते. ती दुसरं काम करते. तिच्याहून म्हणजे ही जी कामं दिसत आहेत ही घरगुती कामं आहेत, त्याच्याहून ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ते काम तिला पैसे मिळवून देणार आहे आणि ते पैसे ती स्वतःला वापरणार नाही तर सगळ्या घरालाच वापरणार आहे. मग सासूने असा विचार करायला हवा ना की हिने स्वयंपाकघरात वावरलंच पाहिजे का? आता ही मुलगी जर रात्री 9-9, 10-10 पर्यंत ऑफिसचे कॉल्स घेत असेल तर तिने त्यानंतर स्वतःला वेळ देऊन, समजा तिने स्वतःच्या तब्येतीकरता 9 नंतर जिम जॉईन केली, नंतर तिला घरी यायला 10-11 वाजले,
त्यानंतर ती झोपणार, तर मग ती सकाळी लवकर उठेल अशी अपेक्षा धरणं बरोबर आहे का? हम्म, या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. यालाच आपण म्हणतो जनरेशन गॅप. हम्म, ती सासू म्हणते आमच्या वेळी नव्हतं बुवा असं. हम्म, अहो, तुमच्या वेळी नव्हतं ते मान्य आहे, पण आता तर आहे ना. हम्म. आणि याच्यामध्ये मॉडर्नायझेशन पण एक आहे का पॉइंट, जे आता सध्याचं मॉडर्नायझेशन आलंय जनरेशन मध्ये, की पहिले ज्या सवयी होत्या त्या आता नाही आहेत, ते पण एक आहे. आणि जसं तुम्ही मला जनरेशन गॅप पण आहे. पण ज्या वेळेस लग्न होतं आणि एक ते मुलाची बायको येते, ते त्यावेळेस नक्की सासूच्या अपेक्षा काय असतात सुनाकडून? आता कारण की प्रॉब्लेम तर तोच असतो, अपेक्षा प्रॉब्लेम तोच असतो. हा, म्हणजे आता अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून तर तफावत होते. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. हा. तुम्ही जर मूलगामी विचार केलात, हम्म. तर सगळ्यात दुःखाचं कारण आहे अपेक्षा. हा. कुठलंही दुःख हे तुमची अपेक्षा पूर्ण झाली नाही तरच होतं. अगदी बरोबर. आणि सगळे साधू संत पण सांगून गेलेत की तुम्ही अपेक्षांवरती मर्यादा ठेवा, अपेक्षा आपल्या काबूत ठेवा, म्हणजे तुम्हाला दुःखच होणार नाही. अगदी बरोबर. तर आता हेच प्रिन्सिपल जर इकडे आपण अप्लाय करायचा प्रयत्न केला, तर आपल्या अपेक्षा बरोबर आहेत का हे वेळोवेळी तपासत राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्या अपेक्षा ह्या आपल्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या अपेक्षा असतीलच असं नाही. हम्म, तसं जर तुम्ही गृहीत धरत असाल तर ते त्यात मुळातच चुकीचं आहे. हम्म, तुम्ही जसं तुमच्या मनाने विचार करता, तुमच्या मेंदूने विचार करता, तशीच ती व्यक्ती तिच्या मनाने आणि मेंदूने विचार करते. हम्म, ती म्हणजे तुम्ही नाही आहात. बरोबर. त्यामुळे तुमच्या अपेक्षा म्हणजे तिच्या अपेक्षा नसतील. हम्म. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते तिला, त्या व्यक्तीला चांगलं वाटेलच असं नाही. मग याच्यात कुठे तुम्ही तडजोड करू शकता हे बघा. आणि याच्यामध्ये अजून म्हणजे बाय नॅचरलीच म्हणता येईल किंवा बाय चॉईस म्हणता येईल. एक सासूच्या डोक्यात असतं की मला सुनेला डॉमिनन्सच करायचंय, म्हणजे मला रूलच करायचंय. ते का अशी मेंटॅलिटी आली, म्हणजे का असं प्रत्येक हिला वाटतं सासूला? एक म्हणजे परंपरा, रूढी हम्म. आणि त्यांची आई, त्यांची आजी हा, किंवा त्यांच्या सासवा हे जे वागत होत्या त्या बायकांनी बघितलेलं आहे. हा, आणि त्यांनी आपल्या मनात हे असंच असणार आणि असंच असलं पाहिजे असं आपण ग्रह करून घेतलेला आहे. हम्म, हम्म. आणि मग याच्यामध्ये तिच्या सासूने म्हणजे सासूच्या सासूने तसं वागल्यामुळं ही पण तशी तिच्या सुनेसोबत वागते, हा पण एक विचार असतो का? बरोबर आहे. हा विचार असायचा, पण आता याचं प्रमाण कमी होत चाललंय सुदैवाने. हा, हा, माझ्या सासूनी माझा छळ केला म्हणून मी माझ्या सुनेचा छळ केलाच पाहिजे असं नाही. हा. अशा बऱ्याच सासवा मी बघितलेल्या आहेत की ज्या आपल्या सुनेला मुलीप्रमाणे ट्रीटमेंट देतात, हा, पण तरी सुद्धा त्यांच्यात मतभेद होत असतात, भांडणं पण होत असतात. हा. पण ती भांडणं त्या विकोपाला जाऊ देत नाहीत. आणि ही सून माझं ऐकत नाहीये हा. ह्या कारणाने ती भांडणं नसतात. हा, बरोबर. त्याला काहीतरी वेगळी कारणं असतात. म्हणजे तेच रेड फ्लॅग्स म्हणतो त्याला आपण, की एक सासू आणि सून या दोघांमधले रेड फ्लॅग्स एका मुलाला समजले पाहिजे. जर ते समजले नाहीत तर मग घरामध्ये वादविवाद होऊ शकतात. तर ते कसं एखाद्या मुलाला शोधायला पाहिजे? मुलांनी शोधताना पहिल्यांदाच आपल्या अपेक्षा स्वतःच्या मनाशी निश्चित केल्या पाहिजेत, की ह्या म्हणजे माझ्या बायकोकडून माझ्या काय अपेक्षा आहेत आणि माझ्या आईकडून माझ्या काय अपेक्षा आहेत. आणि माझ्या आईने माझ्या बायकोशी कसं वागावं, बायकोनी आईशी कसं वागावं, याबद्दल माझ्या काय अपेक्षा आहेत. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. तिथल्या एखाद्या गोष्टीमध्ये जर गफलत झाली, पर्टिक्युलरली तिसऱ्या गोष्टीमध्ये आईने मुलीचा बायकोशी कसं वागलं पाहिजे आणि बायकोनी आईशी कसं वागलं पाहिजे, हे जर त्या नवऱ्याला जर पसंत नसलं किंवा खटकायला लागलं, तर तो पण याच्यात या म्हणजे शाब्दिक युद्धात भाग घेतो आणि मग मागणं ते विकोपाला जायला लागतं. मग याच्यामध्ये जो मुलाची वडील आहेत सासरे, त्यांचा कसा रोल राहील की हे रिलेशन हेल्दी बनवण्यासाठी? त्यांचा बराच रोल राहू शकतो. कारण त्या आता याच्यात परत त्यांना जजमेंटल व्हायची गरज असते. खरं म्हणजे त्या मुलीचं चूक आहे का बरोबर आहे हे ती मुलगीच सांगत असते आणि तिला ते बरोबर वाटत असतं म्हणूनच ती तशी वागत असते. पण ते आपल्या बायकोला म्हणजे त्या सासूला चुकीचं वाटतंय हे त्या सासऱ्याला दिसत असतं. अशा वेळी त्याला एक काम करता येतं. एक म्हणजे की सासूला सांगायचं, अगं ती चुकीचं नाही वागत आहे, ती तिच्या दृष्टीने बरोबरच वागते. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतो की अगं तुझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या काही बरोबर नाहीत तेवढ्या. आता हे आपण दुसऱ्या पिढीशी डील करतो आहोत, त्यामुळे तुझ्या पिढीत असं चालत होतं पण आता ते चालत नाहीये.
हे तू मनाला पटवून घे, असं तो सासरा आपल्या बायकोला सांगू शकतो. हम्म. तुम्हाला तुमच्याकडे असे कोणी आले होते का काउन्सिलिंग करायला सासू सून बद्दल, की आमच्यामध्ये असं तफावत आहे, तुम्ही त्यांना कसं काउन्सिलिंग केलं? एक गमतीदार उदाहरण सांगतो की ती उच्च शिक्षित मुलगी होती, पण भावना प्रधान होती. नवऱ्याकडून भावना मिळतील अशी तिची अपेक्षा होती. नवरा तिला प्रेम देत होता, पण तिचं म्हणणं होतं की तो भावना ओतून ते प्रेम देत नाहीये, हम्म, तो कर्तव्य म्हणून ते प्रेम देतोय. हम्म, तर हा तिचा मुख्य मुद्दा होता. हम्म, आणि मी म्हटलं, मग त्यांनी भावना ओतून तुला तो प्रेम करतोय हे तू कसं ठरवणार आहेस? हम्म, तर ती म्हणली, अहो साध्या साध्या गोष्टी असतात. मी बाहेरून तो बाहेरून आला आणि मी त्याला दिसले की साधं त्यांनी जरी म्हटलं की अगं तुझ्या सेंटचा वास खूप छान आहे आजचा, तरी मला बरं वाटेल. हम्म, पण तेवढं पण तो म्हणत नाही. हम्म. खूप म्हणजे इम्पॉर्टंट की गोष्ट आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. आता जुन्या काळात एक माझ्या ओळखीचे एक काउन्सिलर होते, त्यांनी एक उदाहरण सांगितलं की एक त्यांनी केस हँडल केली होती, त्यात शेवटचे 3-4 मुद्दे, म्हणजे ज्याला आपण लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक म्हणतो, की जे रचत गेल्यानंतर त्या लोकांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. हम्म, त्यातल्या शेवटच्या 2-3 गोष्टीमध्ये एक असा समावेश होता की मी अशी अपेक्षा करत होते की हा मला बाहेरून मोगऱ्याचा गजरा आणेल, पण त्याने आयुष्यात कधीही गजरा आणला नाही. आता आयसोलेटेड हे उदाहरण धरलं तर हे हास्यास्पद आहे, हास्यास्पद, खरंच पण अशी हास्यास्पद. शेकडो उदाहरणं झाल्यानंतर त्या दोघांनी असा निर्णय घेतला की आपण हे नातं संपवावं. अच्छा. पण याच्यात जसं डिवॉर्सला ते एक कारण ठरलं की भावनायुक्त प्रेम नाही आहे, कर्तव्ययुक्त प्रेम आहे, किंवा गजरा आणून दिला नाही म्हणून डिवॉर्स वगैरे होत आहे. तर सासू सून चे कितीही प्रयत्न केलं तरी ते नातं बनत नाही म्हणून पण डिवॉर्स होतात का आजकाल? ते त्याला कसं अवॉइड करता येईल? शक्यतो नाही होत, कारण आता अं, मुलगा खंबीर असतो. हम्म, त्याला आपलं नातं टिकवायची जर मनापासून इच्छा असेल तर तो आईची इच्छा असली तरीही आपल्या बायकोशी गोडच बोलतो, गोडच हम्म. वागतो, तिच्या चुकांवर पांघरूण घालतो, हम्म. आणि मग शेवटी ते आई वडिलांना सोडून दुसरं घर थाटतात. असा पण- त्याचा शेवट होतो, त्यांचा घटस्फोटात रूपांतर होत नाही. म्हणजे शेवटी वेगळं राहावं लागतं. शेवटी ते वेगळे राहायला लागतात. म्हणजे ते एका जागी राहणंच हा मोठा प्रॉब्लेम आहे का? एका जागी राहून पटवून घेणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. अच्छा. मग याच्यासाठी म्हणजे एखाद्या पुरुषाला या जर सासू आणि सुनाचं जर जमत नसेल तर खूप स्ट्रेस येतो. मग याच्यासाठी त्याचं दैनंदिन जे डेली शेड्यूल आहे ते बरोबर नाही राहत. तर त्यासाठी एक आई म्हणून आपल्या मुलाला एक चांगलं स्टेट ऑफ माइंड असावं म्हणून पण आई कधी प्रयत्न करायला का बघत नाही? तिच्या दृष्टीने ती प्रयत्न करतच असते. अच्छा. तिचं म्हणणं असतं की तुझे, म्हणजे तिने असा सखोल विचार केलेला नसतो, पण तिचं म्हणणं असतं की तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे या मुलीच्या बुळे आहेत. मग ह्याच्या मागची ही पण फिलिंग आहे की माझ्या मुलाला कोणीतरी दुसरं माझ्यापासून दूर करते, ही पण फिलिंग आहे का? ती फिलिंग तर असतेच, पण हल्लीच्या बऱ्याचशा सासवा हा. ती फिलिंग जवळजवळ दूर करत आलेल्या आहेत, आणि त्यांनी असं मनाला पटवून घेतलं की आज ना उद्या जसं सुगी संपली की पाखरं उडून जातात, तशी ही पाखरं उडून जाणार आहेत आपल्या आयुष्यातून. आणखीन त्याकरता आपण खंत करायचं कारण नाही, असं बऱ्याचशा सासवांनी स्वतःच्या मनाला पटवून घेतलंय. म्हणजे हे जितकं लवकर रिअलायझेशन झालेलं तितकं बरं की हे पाखरं सुगीचे पाखरं आहेत हे जास्त, म्हणजे ते तितकं. पण कधी कधी काय होतं की नाईलाज असतो, मुलाला जॉईंट फॅमिलीमध्ये राहावंच लागतं. तो आर्थिक नाईलाज असेल तर. अच्छा. पण बरीचशी मुलं या भावनांच्या कल्लोळामध्ये न अडकता आर्थिकदृष्ट्या परवडत नसलं तरी वेगळी होतात अशा वेळी. याच्यामुळे खूप घरं दुभागले गेली आहेत. त्या दुभागली गेलेली आहे, ते खरं आहे, पण मग शेवटी मागणं जर विचार केला की असं केल्यानंतर दोघांनाही सुख मिळतंय का, तर त्यात मिळत असतं. पहिल्यांदा जे वातावरण होतं, पहिल्यांदा रोज जे त्यांच्या मनावरती डागण्या बसत होत्या त्या तरी थांबलेल्या असतात. मग याच्यामध्ये जे मी मगाशी म्हटलं की सासूला एक मनामध्ये फिलिंग असते की डॉमिनन्स, मग असं सासूने आपले सगळे अधिकार आपल्या घराच्या चाव्या देऊन मोकळं झालं सोनाला, तर त्यामुळे पण कमी होऊ शकतात का वाद विवाद भांडण? त्यामुळे वादविवाद निश्चितच कमी होतील, हा. पण जे अपेक्षित सुख आहे ते मिळेल अशी गॅरंटी मात्र नाही. कारण त्यात एक पॉइंट असा असतो की तिने आपल्या चाव्या देऊन टाकल्या, याचा अर्थ ती नक्कीच दुःखी आहे. हा. त्यामुळे घरातला एक मेंबर तर दुःखी झालेलाच आहे. हा. तर ते पण ती, म्हणजे याचा अर्थ ती
आपल्या सुखाचा त्याग करून कुटुंबाच्या करता तिने हे कृत्य केलेलं आहे की आपले अधिकार तिने सगळे सोडून दिलेत आणि त्या सुनेला सर्वोच्च अधिकाराच्या जागेवर नेऊन बसवलंय. तेच ह्याच्यामध्ये मुलांनी पण किती अधिकाराच्या बाबतीत, आता शेवटी लहानपणापासून त्याला त्याची आई पोचलेली असते, आई आणि वडील. तर त्यावेळेस पण त्यांनी एक मनाचा मोठेपणा म्हणून जर त्या बायकोला समजवलं आणि आई वडिलांना जर पुढाकार दिला अधिकारांमध्ये, तर त्याच्यामुळे पण भांडणं कमी होण्याचे चान्सेस आहेत. होण्याचे चान्सेस आहेत. पण भांडणं जेव्हा होतात हं. तेव्हा त्याचा अर्थच असा असतो की तो आपल्या बायकोला समजवण्यात अपयशी ठरलेला आहे. हा. ते जर आधीच समजवलं असतं ना, या स्टेजला ती गोष्ट गेलीच नसती. याच्यामध्ये आता आपल्याकडे असं पण आहे की म्हणजे मुलींचं लग्न होताना आता आजकाल असं बघतात की जिला सासू सासरे नाहीत ज्या मुलाला, त्या मुलाला जास्त प्रेफर करायला लागलेत. ही मेंटॅलिटी कशी आहे वाटते तुम्हाला? माझ्या दृष्टीने ही मेंटॅलिटी बरोबर नाही. कारण तुम्ही कधी ना कधीतरी म्हातारे होणार आहात आणि तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या मुलीनी तुम्हाला जर अशी ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला चालेल का, याचा विचार करा. तुम्हाला सासू सासरे लहान म्हणजे म्हातारपणी जर तुम्हाला एकटंच राहावं लागेल तर त्याचा पण तुम्हाला त्रास वेगळा भोगावा लागेल. अर्थातच आता तुम्ही तुमच्या सासूला दूर ढकललाय, हा. तुम्ही पण कधीतरी सासू होणारच आहात ना, तेव्हा तुमच्या सोनेने तुम्हाला दूर ढकललं तर त्याची तुमची आत्तापासूनच मग तयारी करून ठेवा. आणि याच्यामध्ये आपल्या मुलींना की ज्यावेळेस लग्न व्हायचं असतं तर त्यांना एक इमेज म्हणून सासूची एक निगेटिव्हच असते का, तर त्याच्या मागचं कारण पण असे की आपल्याकडे सिरियल तशा बनलेल्या आहेत, सिनेमा तसे बनलेले आहेत. तर ते सासून आपली इमेज निगेटिव्ह काढून टाकण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, पण मी असं म्हणेन त्या मुलीने सासूलाच दोष देण्यापेक्षा आपल्या आईकडे बघावं. मी असं ऑब्झर्व केलं की कुठल्याही मुलीचं आपल्या आईशी सुद्धा तितकंसं पटतच नसतं. अरे बापरे. हा. तिच्या आईला विचारा, तिची आई तिच्याबद्दल म्हणजे ओपनली जर सांगितलं तिने तर तिच्यातले 100 दोष तिची आई तिला सांगू शकेल आणि तेच दोष आईनी सांगितले तर ते तिला चालतात, पण तेच जर दोष सासूनी सांगितले तर चालत नाहीत. मग याच्यामध्ये घरामध्ये भांडणामध्ये सुनेच्या सासऱ्याची किती रोल प्ले करतात? ऍक्च्युली सुनेच्या सासऱ्याचा याच्यात काही फारसा रोल जर नसतो. असेल इंटरफेअर तर अधिक जास्त वाद होतात का? नक्कीच. म्हणजे आगीत तेल ओतणंच आहे ते. तर हे कसं म्हणजे तुम्ही कसं सांगाल की मुलींनी अवॉइड करावं? मुलींनी अवॉइड कसं करावं हे मी अशा शब्दात सांगेन की तू आता प्रत्यक्ष त्या एका मुलाशी लग्न केलेलं नाहीयेस, तू त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून तिथे गेलेली आहेस. तर फक्त आपल्या नवऱ्याला संतुष्ट ठेवणं हे तुझं कर्तव्य नाहीये. तिथेच तुझं कर्तव्य संपत नाही. घरातल्या इतर मेंबर्सना पण आपल्यामुळे त्रास होऊ नये आणि जमलं तर आपल्यामुळे सुख मिळावं हे पण तुझं काम आहे. अर्थात हे प्रत्येकच व्यक्तीचं काम आहे, त्या कुटुंबातल्या एकट्या त्या नवीन लग्न करून आलेल्या मुलीचं काम आहे असं नाही. पण आजकाल ते त्या एका ह्याच्यामुळे एक अशी मेंटॅलिटी न्यूक्लिअर राहायची पण प्रथा वाढत चालली की न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे बाय डिफॉल्टच मुलं लग्न झाल्यानंतर दूर राहतात. तर ही पण प्रथा ही वेस्टर्नची कल्चर आहे, ती आता आपल्याकडे हळूहळू रुजत चालली की आई वडिलांपासून दूर राहतात. तर ती कितपत योग्य आणि कितपत म्हणजे घातक आहे असं वाटतं? नाही, पण आपला जरी इतिहास तुम्ही बघितलात तरी ज्या व्यक्तीला 2-3 मुलगे असतात त्याच्यातला एक मुलगा शेवटपर्यंत त्याच्याकडे राहायचा आणि बाकीची मुलं बाहेरच पडायची ना. एकतर त्यांचे व्यवसाय वेगळे असायचे किंवा असलेल्या शेतीत त्यांचं भागायचं नाही म्हणून ती बाहेर पडायची, किंवा घरातली जागा पुरायची नाही म्हणून बाहेर पडायचे. त्यामुळे न्यूक्लिअर फॅमिलीज आत्ताच झालेत असं नाही, पूर्वी पण न्यूक्लिअर फॅमिलीज होत्या. फक्त त्या आई वडिलांच्या जवळ त्यांचा मोठा मुलगा किंवा कोणतरी अनेक मुलांपैकी एक मुलगा त्यांना चिकटून असायचा, बाकीची मुलं बाहेरच पडायची. पण ज्याला एकुलता एक मुलगा आहे ते पण बाहेर पडतात. आता ते बाहेर पडतात. त्याला ही सगळी आता आपण मगाशी कारण डिस्कस केली ती अपेक्षा हे त्याचं मुख्य कारण आहे की माझ्या आईनी माझ्या बायकोनी असं वागावं या नवऱ्याच्या अपेक्षा, सासूने असं वागावं नवऱ्याने असं वागावं असं त्या मुलीच्या अपेक्षा, आणि यांच्यात मिसमॅच होतं. त्यामुळे या सगळ्या तणावपूर्ण वातावरणापेक्षा आपण जर वेगळं राहिलो तर जरा कमी तणावाच्या वातावरणात राहू अशी त्यांना आशा असते, म्हणून ते बाहेर पडतात. हे प्रॉब्लेम झाले लग्न झाल्यानंतरचे, पण अजून खूप प्रॉब्लेम्स चालू होतात मुलं बाळ झाल्यानंतर. पण ज्यावेळेस मुलाला ती सासूच्या नातू होतो तर ते प्रॉब्लेम्स खूप तिथून अजून चालू होतात. पण त्यावेळेस काय अपेक्षा, त्यावेळेस कसं बॅलन्स करून ठेवावं? याच्यात आता 2 प्रकारच्या सासवा असतात. एक म्हणजे
ज्या आपल्या सुनेबद्दल कृतज्ञ असतात की तिने मला नातू दिला. हम्म. आणि काही म्हणतात की मी आमच्या मुलांचं केलं तोपर्यंत ठीक आहे, पण आता या नातवाचं सुद्धा मलाच का करायला लागणार आहे, हम्म. कारण त्याची आई आहे नोकरी करणारी. हम्म. तर या दोन याच्यात किती अंतर आहे बघा या विचारसरणीमध्ये. तर याच्यात तुमची सासू कशा प्रकारची आहे याच्यावरती पुढचा सगळा प्रवास अवलंबून असतो. मग याला अजून चांगलं हेल्दी रिलेशनशिप तुम्ही काय सांगाल की कशी मेंटॅलिटी ठेवली पाहिजे? आता ते असं जनरल रूल म्हणून नाही सांगता येणार. हम्म. तुमची सासू जर समजा अशा वृत्तीची असेल की या सुनेमुळे मला एक हसता खेळतं मूल घरात आलंय आणि त्याची मी आजी बनलेली आहे, हम्म. तर त्या सासूला काही वेगळं सांगायची गरजच नाहीये, कारण ती त्यात समाधानी आहे. ती सुनेचा त्या दृष्टीने सन्मानच करते. हम्म. आणि आणि त्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध जर सासू असेल की आता आमच्या मुलाचं आम्ही केलं, हम्म. आता या नातवाचं पण दुखणी बहाणी मीच काढायची का, त्याच्या आईने नकोत का काढायला, तर तिचं अगदी बरोबर आहे, तिचं काही चूक नाही. पण जर ती सून तुमच्या घरात राहते तर ती तुमची पण जबाबदारी आहेच की. ते बाळ जर आजारी पडलं तर त्या एकट्या सुनेनीच त्याचं करावं असं नाहीये, असा कुठे नियम नाही लिहून ठेवलेला. बरोबर. आणि जर तो नियम मान्य तुम्हाला असं वाटत असेल की तिचं तिने करावं, तर मग तुम्ही तिला सरळ सांगा की बाई ग तू वेगळी हो, मला काही तुझ्या संसारात पडायची इच्छाच नाहीये. हे टॉम अँड जेरी करण्यापेक्षा असं नाही वाटत का की एका सासूला सुनेसाठी मेंटॉर म्हणून राहावं आणि सुनेने पण तसं तिची मेंटॉरशिप म्हणून एक अहो पण आता सुनांना आपण मेंटर कशाला म्हणतो की ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे, ज्याच्यासारखं आपल्याला बनावं असं वाटतंय, अशा व्यक्तीला आपण मेंटॉर म्हणून मान्यता देतो. त्या सुनेला जर त्या सासूबद्दल अजिबात आदर नाही, उलट ती करते ती बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत असं तिला वाटतं, तर ती तिचा मेंटॉर म्हणून कसा स्वीकार करेल? आणि समजा जर वाद विकोपाला टोकाला जाण्यापेक्षा जर सासू सून आणि सासरा आणि मुलगा यांनी मिळून एक महिन्यातून एकदा बसून चर्चा केली तर वाद मिटू शकतात का? आणि ते किती गरजेचं आहे? नक्की मिटू शकतात. मी तर म्हणेन की एक तुम्ही जसं एकादशीचा उपास करता समजा, तसं दर एकादशीला अशी मीटिंग घ्या तुम्ही, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करायला पाहिजे की कुठे धुसफूस चालली आणि कशामुळे चालली आहे, आणि ज्याच्यामध्ये ओपनली बोललं पाहिजे. त्यात सगळे ऍस्पेक्ट आले पाहिजेत. मी तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये असंही सांगतो की याच्यात सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन हा पण ऍस्पेक्ट आला पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना आपण सुरुवातीला म्हणालात की प्री मॅरेज काउन्सिलिंग ते काय म्हणजे कन्सेप्ट आहे आणि ते का किती गरजेची आहे? माझ्या मते हल्लीच्या युगात ती अत्यंत गरजेची आहे. त्याच्यामध्ये काय होते नक्की प्रोसेस डिटेल? त्यामध्ये काउन्सिलर हा त्या मुलाला किंवा मुलीला मी लग्न का करणार आहे याच्या स्वतःच्या व्याख्या तो त्याला डिफाईन करायला लावतो. आणखीन त्यानंतरचा मुद्दा येतो मी या मुलाशी किंवा या मुलीशीच का लग्न करणार आहे. ह्या दोन व्याख्या जर डिफाईन झाल्या तर ते लग्न नक्कीच सुखाचं होतं, यशस्वी होतं. पण सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी काय असतं की मी हे लग्न का करणार आहे किंवा मी लग्नच का करणार आहे हेच त्यांना माहित नसतं. याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप जे सध्या चालू आहे ते पण त्याला म्हणजे ते पण एक प्री मॅरेज काउन्सिलिंगचाच भाग येतो का लिव्ह इन मध्ये राहणं? उलट मी म्हणेन की त्यांनी हा विचार केलाय की मला या रिलेशनशिप पासून काय हवं आहे. त्यांना जे हवं आहे ते ज्या रिलेशनशिप मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये ते त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि जे त्यांना नको आहे, म्हणजे उदाहरणार्थ एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त बंधन त्यांना नको असतं, जे मॅरेज केल्यानंतर, विवाह केल्यानंतर जे आपण शपथा घेतो धार्मिक पद्धतीने म्हणा किंवा इतर कायदेशीर पद्धतीने म्हणा सुद्धा, त्या शपथा त्यांना नको असतात. त्या टाळून आपल्याला हवे त्या सुखाच्या गोष्टी फक्त ज्यात मिळतील अशा पद्धतीचं नातं त्यांना हवं असतं. म्हणून ते लिव्ह इन मध्ये राहतात. आणि जेव्हा त्यांना असं कळायला लागतं की आपल्या या गरजा फुलफिल होत आहेत, आता याला आपण कायदेशीर किंवा धार्मिक रूपात कन्व्हर्ट करावं, तेव्हा ते मागणं काही दिवसांनी लग्नही करतात. आणि जर त्यांना वाटलं की आपल्या अपेक्षा या रिलेशनशिप मध्ये सुद्धा पुऱ्या होत नाहीत, तेव्हा ते वेगळे होतात आणि वेगळी रिलेशनशिप करायचा प्रयत्न करतात. मग याच्यात सगळ्यात काय होतं की कुटुंब संस्था ज्याला आपण म्हणतो ती मात्र मार खाती. ती तर त्याच्याबद्दल बोला, म्हणजे कुटुंब संस्था कशी टिकून ठेवली पाहिजे? त्याच्यामध्ये आपल्याला जरा
धार्मिक गोष्टींचा आधार घेतला पाहिजे. नक्कीच. आपल्या धर्मात किंवा कुठल्याही धर्मात विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. ते का आहे की कुठल्याही दांडगट माणसाने येऊन कुठल्याही स्त्रियांना उचलून नेऊन आपली पत्नी किंवा आपली काय म्हणू आपण त्याला कन्क्युबाईन म्हणून हा. आपल्या जनानखान्यात भरती करता कामा नये. हा. त्याच्याकरता आपल्या धर्मात किंवा सगळ्याच धर्मात असे नियम केलेले आहेत. त्यालाच आपण कुटुंब संस्था म्हणतो. आणि त्याच्यात एक महत्वाचा नियम किंवा जो मला आवडतो नियम तो म्हणजे एकपत्नीत्व आणि एकपतित्व. आता या तुम्ही जे रिलेशनशिप वगैरे ज्या म्हणलात गोष्टी त्याच्यात तात्पुरत्या स्वरूपाचं एकपत्नीत्व किंवा एकपत्नीत्व ते असतं. त्या मुलाशी किंवा त्या मुलीशी जर जमलं नाही तर त्याचा त्याग करून दुसऱ्याला घ्यायची त्यांची तयारी असते. हम्म. त्याच्याकरता जी ही आपली पूर्व पीठिका आहे आपल्या धर्माची म्हणा किंवा संस्कृतीची त्याच्यात असं होऊ नये त्याच्याकरता ही विवाह संस्थेची तरतूद केलेली आहे. तुम्हाला तुमच्या ज्या सगळ्या गरजा असतील बौद्धिक शारीरिक आर्थिक या पूर्ण करण्याकरता विवाह हे एक उत्तम साधन आहे. बरोबर. आजकाल घटस्फोटाचं पण प्रमाण वाढलंय, त्याच्यावरती काय बोलाल? ते का वाढलंय याचा विचार करणं गरजेचं आहे. हा, तेच. म्हणजे आणि पूर्वी का नव्हतं हम्म. याच्यात जर आपण तुलना केली तर पूर्वी बहुतांशी स्त्री ही पैसे न मिळवणारी अशिक्षित अशी असायची. हम्म. आणि त्यामुळे जो पैसे मिळवतो जो आपल्याला संरक्षण देतो अशाच्या आज्ञेत राहणं हे तिला क्रमप्राप्त होतं. आणि बऱ्याचशा स्त्रियांची आत्ता सुद्धा तशी मनोवृत्ती आहे की नवऱ्याने मुस्काटत नाही मारायची तर मग कोणी मारायची. म्हणजे ही मानसिक गुलामगिरी अजूनही आहे. अच्छा. आणि ही गुलामगिरी जी आधीची होती ती आता ही हळूहळू कमी होतीये. पण तुम्ही विशेषतः जर तुम्ही खेडेगावात न गेलात तर नवऱ्याने मारणे अगदी कॉमन आहे तिथे. हम्म. आणि तो काही चुकीचं करतोय असं प्रत्यक्ष त्याच्या बायकोला सुद्धा वाटत नसतं. हा दुःखाचा भाग आहे.